जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येतोय। दररोज कुठं ना कुठं अपघात घडतच आहेत। यातच अमळनेरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे, ज्यात वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावून भाग्यश्री ठरलेल्या लेकीचा मृत्यू झालाय। या घटनेबाबत असं की अमळनेर तालुक्यातील जाणवे येथील भाग्यश्री पाटील ही तरुणी तिच्या वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावत होती। ती नेहमी मोटरसायकलला दुधाचे कॅन बांधून एकटी जाणव्याहून कधी धुळे तर कधी अमळनेरला येत असे। दरम्यान नेहमीप्रमाणे भाग्यश्री 12 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक MH19EB 6027 वर दुधाचे कॅन घेऊन अमळनेरकडे येत असताना लोंढवे शिवारात अज्ञात वाहनानं कट मारला। यामुळे मोटरसायकल रस्त्याच्या आडव्या पडलेल्या झाडावर जाऊन आदळल्यानं खाली पडून भाग्यश्रीच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला होता। भूषण पाटील यांनी जाणवे गावात माहिती कळवल्यावर गावातील लोकांनी तिला उचलून दवाखान्यात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। तिच्या मृत्यूच्या घटनेनं जाणवेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान मोटरसायकलवर दूध वाहता वाहता भाग्यश्रीनं जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर इथं 12वीचं शिक्षण पूर्ण केलं होतं। 8 दिवसांपूर्वीच 12वीचा निकाल लागून भाग्यश्री उत्तीर्ण झाली होती। तिला पोलीस खात्यात जायचं होतं, मात्र काळानं स्वप्नपूर्तीपूर्वीच तिला हिरावून नेलं।